पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच इथं उपस्थित असणाऱ्या सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार देखील मानतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी आज दुपारी सगळं चिन्ह वाटप झालं आणि आम्ही ठरवलं होतं की 5 वाजता इथं पत्रकार परिषद घ्यायची आणि आपल्याशी सुसंवाद साधायचा। या निमित्तानं ही निवडणूक लढवण्याच्या बद्दलची आमची भूमिका ही आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचा माझा आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे। सुज्ञ आणि जाणकार पुणेकरांनी मागील जवळपास 9 वर्षामध्ये म्हणजे 2017 फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या आणि 17 पासून 22 पर्यंत इथं आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि भाजप इथं सत्तेमध्ये होता पुण्यामध्ये। आणि त्या 9 वर्षात सत्तेवर असताना जो काही कारभार झाला त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती पुणेकरांना समजली पाहिजे आणि त्याच्यामध्ये निष्क्रियता लक्षात आली, शिथिलता झाली। प्रशासकाच्या काळामध्ये देखील जे काही वाढलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्याचाही लोकाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावा, हाच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आज जो काही नागरी सुविधा, मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगेन की नेहमी मतदार भारत देशातला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाची सूत्र पंतप्रधान बनवत असताना मतदार वेगळा विचार करतात। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मतदार राज्याचा विचार करतात, ज्या राज्यात निवडणुका आहेत आणि त्या पद्धतीनं मतदान करतात। आणि नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं ज्या राजकीय पक्षांचे जे काही सत्ता होती त्यांनी केलेला कारभार, जे विरोधी पक्षामध्ये असतात ते पुन्हा तिथं येण्याच्या करता प्रयत्न, अशा प्रकारचं साधारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालू असतं। आता मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्ष ज्या राजकीय पक्षाकडे इथली सत्ता होती पुणे महानगरपालिकेची, तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर मी अनेक वर्ष 25 वर्ष तिथं कारभार केला। त्या शहराचा कसा चौफेर विकास झाला हे आपल्या बहुतेक पत्रकार मित्रांना माहिती आहे। तिथं काही कठोर भूमिका आम्हाला घ्यावी लागली, काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला। इथं देखील आमच्या ताब्यामध्ये काही काळ महानगरपालिका होती तेव्हाही आम्ही सुरुवात केली। मला आठवतं आहे त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि प्रशांत जगताप महापौर असताना ती मेट्रोच्या भूमिपूजन इथं झालं। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आलेले होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते। पण हा प्रकल्प मागे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि नंतर त्याला गती देण्याचं काम हे सातत्याने आम्ही सगळेजण केंद्रामध्ये पाठपुरावा करून, राज्यामध्ये पाठपुरावा करून, राज्यामध्ये देखील राज्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आत्ताही मध्ये तुम्ही बातम्या बघितल्या असतील की आपल्या इथं आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये मेट्रो सर्व दूरपर्यंत नेण्याच्या करता आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता तो एक प्रयत्न। वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता 2-3 प्रकार करावे लागतात। एक म्हणजे रस्ते रुंद करावे लागतात, ग्रेड सेपरेटर करावे लागतात, फ्लायओव्हर करावे लागतात, डबल फ्लायओव्हर करावे लागतात, किंवा मेट्रोची लाईन टाकत असताना जसं नागपूरला करण्यात आलेले खाली वाहतूक होत असती रोडवर, त्याच्यावर 6 लेन करून तिथनं वाहतूक आपण करतो
आणि त्याच्यावर मग मेट्रो चालते, अशाही पद्धतीचा प्लॅन आपण काही भागामध्ये हा केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या जसं पिंपरी चिंचवडचं योग्य नियोजन करून आम्ही तुलनात्मक पुण्यापेक्षा तिथले वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं रस्ते रुंद झालेले असल्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं इथं आपल्याला फरक जाणवतो. पुण्यामध्ये एक हाती सत्ता इथं भारतीय पक्ष जनता पक्षाकडे आली आणि त्यावेळेस जवळपास आम्ही सरकारमध्ये काम करत असताना फार वेगळा विचार करून, लॉंग टर्मचा विचार करून काही धोरणं आखलेली होती. त्याच्यामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये रिंग रोड. तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये रिंग रोडची किंमत मला आठवत आहे, मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि अवघी 10,000 कोटी रुपयाची होती. आता तो रिंग रोड जवळपास 40,000 कोटीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आत्ता कुठं आता त्याची टेंडर वगैरे झालेली आहेत, ते काम पूर्णत्वाला जाईल. परंतु एकंदरीतच त्या काळामध्ये आपल्या इथं आपण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, नंतर भामास्केटचं पाणी आपण आणलं आणि ते पाणी आणत असताना खाली नदीला खूप खराब पाणी आपण सोडतो, कारण STP प्लांट हे बसवण्याच्या करता अग्रक्रम द्यायला पाहिजे होता, वॉर फुटिंगवर ते काम करायला पाहिजे होतं. आपल्याला आठवत असेल जायकानी पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी दिला, परंतु आज देखील STP प्लांटची कामं ज्या गतीनं व्हायला पाहिजे होती, दुर्दैवाने त्या गतीकडं लक्ष इथल्या स्थानिक नेतृत्वानी दिलं नाही. तिघांचा तिथं कारभार चालायचा आणि जो पाठपुरावा करावा लागतो तो करण्याच्या करता इथलं नेतृत्व हे अपयशी ठरलं आणि त्याच्यामुळं पाणी असेल पिण्याचं, मला निस्सारण असेल, वाहतूक नियोजन असेल, रस्ते असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जाणवतंय. तुम्ही पण पत्रकार म्हणून पुण्यामध्ये राहता, तुम्हालाही त्याबद्दल जाणवतंय. एका बाजूतून दुसऱ्या बाजूला जायला किती वेळ त्या ठिकाणी लागतो, अशा प्रकारची साधारण ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती जर त्याच्यामध्ये साधारण 2017 नंतर गेले 9 वर्ष त्या निवडणुका झाल्या नाही, ज्या 2022ला व्हायला पाहिजे होत्या. त्यामुळं यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. नाराजी टाळण्याच्या करता राज्यात सत्तेवर असलेले आम्ही तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर त्या बाबतीमध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही. इथं आमची कुणाबरोबर युती झाली नाही, मग आम्ही तुतारीबरोबर, तसंच भीम आर्मी पार्टीबरोबर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर, भीम आर्मी पार्टीबरोबर आणि RPI बरोबर आणि इतर सहकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी युती केलेली आहे, त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये आम्ही सत्तेसोबत असलेल्या पक्षाच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात ह्या स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याची वेळ आलेली आहे. मला मागे देखील आम्ही 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये सत्तेवर असताना देखील काँग्रेस आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायचो. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मात्र आम्ही एकत्रपणे काम करायचो. तशीच थोडी बहुत परिस्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. पुण्यामध्ये त्याच्यात आम्ही, मला आठवते 2017ला आम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये लढलो आणि इथं आमच्या जागा जास्त आल्या. काही वेळेस मला एक वेगळा पॅटर्न, पुणे पॅटर्न पण तुम्ही पाहिला असेल, तो पण आम्ही 2.5 वर्ष अनुभवलेला होता आणि त्यावेळेस भाजप शिवसेनेच्या बरोबर आमची युती होती. तशी काहीशी परिस्थिती आत्ता पण निर्माण झालेली आहे. आत्ता 32 गावं जोडली गेल्यामुळं आपल्या पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ हे राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी झालेली आहे याच्या क्षेत्रफळानुरूप. आणि आज मी तिला मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्रफळ
पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, 437 चौरस किलोमीटर आहे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 527 चौरस किलोमीटर आहे। एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आणि भविष्यात अचूक अशा प्रकारचा अंदाज केला गेला पाहिजे। तो अंदाज लक्षात घेऊन योग्य प्रकारचं नियोजन केलं गेलं पाहिजे। या केलेल्या नियोजनाची अतिशय कालबद्ध पद्धतीनं अंमलबजावणी केली पाहिजे। या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या तिन्ही गोष्टी मागील 9 वर्षामध्ये त्याचा अभाव असलेला पदोपदी त्या ठिकाणी जाणवतंय। निधीची कमतरता नसताना मी बघितलं इथं पुरेशा ठेवी आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये असताना निव्वळ दूरदृष्टीच्या अभावामुळं आणि प्रशासनावर नियंत्रणाच्या अभावामुळं मोठमोठ्या घोषणा होऊन देखील सर्वसामान्य पुणेकर नागरिकांची समस्या कमी होण्याच्या ऐवजी त्या वाढलेल्या आहेत। 9 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या रकमा जर पत्रकार मित्रांनो पाहिल्या तर 73,000 कोटी रुपये खर्च झाल्याचं दिसून येतं। परंतु झालेला खर्च पाहता नागरिकांना सोयी सुविधा ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या महानगरपालिकेच्या वतीनं त्याच्यात महानगरपालिका काही यशस्वी झाल्याचं दिसून येत नाहीये। हे चित्र फार वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय। वाहतुकीच्या समस्येमध्ये केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे हा एक प्रामाणिक सर्वे समजला जातो सध्या आणि त्या टॉम ट्रॅफिक सर्वेमध्ये जगातील 501 शहरांचा अभ्यास केलेला आहे। 2024च्या सर्वेमध्ये सर्वात 501 जगातली जी शहर आहे त्याच्यात खराब ट्रॅफिकची अवस्था असणारे जर लक्षामध्ये घ्यायचं म्हटलं तर ट्रॅफिकची चांगली अवस्था नव्हे तर ट्रॅफिकची अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरामध्ये पुण्याचा क्रमांक 4था लागतोय। म्हणजे 10 किलोमीटर प्रवास करण्याकरता जगात सर्वात जास्त वेळ लागणारी जी शहर आहेत त्यामध्ये जगात पहिलं, दुसरं, तिसरं इतर शहर आहेत, परंतु 4थाच क्रमांक आपल्या पुण्याने पटकावलेला आहे। पुण्याचा वेग 10 किलोमीटरला 33 मिनिटं 22 सेकंद जगाने दखल घ्यावी एवढी पुण्याची गती ही कमी झालेली आहे। त्याला काही कारण आहे। ट्रॅफिक जाम होत असलेले रस्ते आणि चौक, कात्रज ते कोंढवा, त्याचबरोबर हडपसर सोलापूर रोड, त्याचबरोबर नगर रोड वाघोली ह्या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जाम होतं। आपला RTO मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन इथं एवढं जाम असतं पीक आवरला की अगदी फुटपाथवरून 2 व्हीलरची वाहनं आपले पुणेकर घेऊन जातात। नवले ब्रिजचं तर काही बोलायलाच नको। मी मधी देखील एका भाषणामध्ये बोललेलो होतो। PMCचे सर्व्हिस रस्ते सगळीकडे कामं अर्धवट आहेत। सिंहगड रोड फ्लायओव्हर हे चुकीचं डिझाईन झालंय। आता मेट्रोमुळं परत तोडफोड त्याच्यामध्ये करावी लागणार आहे। मागे तुम्हाला आठवत असेल आपल्या विद्यापीठाच्या समोरचा एक फ्लायओव्हर होता, तोही आपल्याला काढावा लागला पुढच्या 50 वर्षाचा विचार करता। वारजे पूल हाही तिथं ट्रॅफिक प्रचंड गर्दी होते। दशभुजा गणपती चौक ते कर्वे रोड इथं प्रचंड गर्दी होते। त्याचबरोबर बाणेर आणि चांदणी चौक ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तिथं प्रचंड ट्रॅफिक आणि आपल्या नागरिकांचा वेळ खूप वाया जातो। वाघोलीतील जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी रस्ता इथं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो आणि घोरपडी रेल्वे क्रॉसिंग या पुण्याच्या वाहतूक नियोजनासाठी पुणे अर्बन ट्रॅफिक मॅनेजमेंट अथॉरिटी या नावाने एक प्राधिकरण विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात आलेलं आहे आणि पुण्यातील वाहतुकीचा खोळंबा कमी करण्याच्या दृष्टीनं त्यांनी उपाययोजना शोधायच्या आणि त्याची अंमलबजावणी करायची हे प्राधिकरणाचं काम आहे। पालकमंत्री या नात्यानं प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती मी घेत असतो त्यावेळी असं लक्षात आलंय की मंजूर विकास आराखड्यातील अनेक DP डेव्हलपमेंट प्लॅन रस्त्यांची कामं महानगरपालिकेने केलीच नाही आणि ही कामं रखडण्यामागचं कारण भूसंपादन करण्याच्या करता येत असलेल्या अडचणी हे आहे। अशा मिसिंग लिंक भूसंपादन करून पूर्ण केल्या आणि आराखड्यातील सर्व DP रस्ते पूर्ण वापरासाठी सुरू केले तर 50% वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे।
पण त्याच्याकरता प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे. यावर्षी जवळपास 200 कोटीची तरतूद होऊन देखील अजून कोणतंही काम झालेलं नाहीये. आराखड्यात 1384 किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करणं आवश्यक आहे. आज रोजी पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, फक्त 425 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण रुंदीने विकसित झालेत. या कामातील जी मंद वेग आहे त्याच्यामुळे वाहतुकीच्या समस्येत वाढ झालेली आहे. आणि आज रोजी महानगरपालिकेच्या रस्त्याची स्थिती काय आहे तर डीपी आणि आरपी प्रमाणे रस्त्याची लांबी 1384 किलोमीटर आहे. पूर्ण रुंदीने विकसित रस्ते 425 किलोमीटर आहे. पूर्ण रुंदीने विकसित न झालेले रस्ते 500 किलोमीटर आहे. आणि अविकसित रस्ते ज्याला आपण मिसिंग लिंक म्हणतो ते 459 किलोमीटर आहे. शासन स्तरावर पुणे रिंग रोडची मी साधारण दर 15 दिवसांनी आढावा बैठक घेतो. मुख्यमंत्री महोदय पण महिना 2 महिन्यामध्ये त्याची बैठक घेतात. नाशिक फाटा ते खेड म्हणजे राजगुरुनगर आणि हडपसर ते यवत, तळेगाव, चाकण, चक्रापूर, शिक्रापूर या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्याकडे पाठपुरावा करतोय. मागं जसं चांदणी चौकामध्ये त्यांनी मनावर घेतल्यानंतर तिथलं ट्रॅफिक कमी होण्याच्या करता त्याला मोठा निधी गडकरी साहेबांच्याकडनं मिळण्याच्या करता मदत झाली आणि यामुळं पूर्ण समस्या सुटणार नाही. पण पुणे शहरातले 2044 किलोमीटर लांबीचे रस्ते खड्डेमुक्त आणि दर्जेदार करण्याचं, त्याचप्रमाणे मंजूर आराखड्याप्रमाणे डीपी आणि आरपी रस्त्याचं भूसंपादन करून पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेची असते. दुर्दैवाने 9 वर्षाच्या काळात निधी केवळ खड्डे दुरुस्ती आणि तात्पुरती डागडुजी याकरता वापरला गेला आणि निधी खर्च करून देखील समस्येच्या मुळाशी न गेल्यामुळं त्यानुसार उपाययोजना न केल्याच्या गंभीर समस्या झालेल्या आहेत. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की निधी होता 2020-21 मध्ये अंदाजपत्रकातील तरतूद 151 कोटी, खर्च झाला फक्त 69 कोटी. 21-22 तरतूद 108 कोटी, खर्च झाला 81 कोटी. 22-23 मध्ये 163 कोटी निधीची तरतूद, खर्च झाला 115 कोटी. 23-24 390 कोटी तरतूद, खर्च झाला 210 कोटी. आणि 24-25 317 कोटीची तरतूद, खर्च झाला फक्त 182 कोटी. म्हणजे 1130 कोटीची तरतूद या 5 वर्षात असताना खर्च फक्त 858 कोटी झाला. म्हणजे जवळपास फक्त 55% पैसे खर्च झाले. म्हणजे पैसे असताना पण त्याच्यामध्ये प्रशासन कमी पडलं. त्याच्यामध्ये जे कुणी जरी मुदत संपली असली तरी जे तिथलं कारभार बघायचे ती कारभारी लोक तिथं कमी पडली. त्याच्यामुळं पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागलं. अनेक पुणेकरांच्या मान मोडणारे सगळे खड्डे पालिकेने बुजवलेच नाही. खूप जणांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या कठोर उपाययोजना करून पाठपुरावा करून भूसंपादन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असेल. पुण्याच्या आपुलकी पोटीस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गणेश खिंड रस्त्यावर विद्यापीठ चौक ते RBI रुंदीकरण 45 मीटर 10 पदरी रस्ता आम्ही तो पाठपुरावा करून घेतला. MSCBची जागा मिळत नव्हती, ती पण बिल्डिंग MSCBची आम्ही ताब्यात घेतली आणि तिथं रस्ता रुंद केला. केंद्र सरकारची NIC संस्था इथंही कायद्याने त्यांची जागा पण ताब्यामध्ये घेतली. आणि जुना पुणे मुंबई रस्ता पण तुम्हाला माहिती 21 मीटरचा 42 मीटर आम्ही मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण करून दाखवला. कात्रज रोड व कोंढवा रोडचं टेंडर 2018ला निघालं, परंतु 6 वर्ष झाली तरी कात्रज कोंढवा रोड पूर्ण काही झालेलं नाहीये. खराडी चौक, मुंडवा चौक पालिकेच्या मागे लागून रुंद केला, परंतु केशवनगर मांजरी रस्ता अजून रुंदच नाहीये. मुंडवा चौकात फ्लायओव्हरचा करण्याची गरज आहे. घोरपडी रेल्वे क्रॉसिंग उभे राहा, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकचे काय समस्या आहे ती कळेल. घोरपडी ते मुंडवा चौक रस्त्याची खड्ड्यांनी चाळत झालेली आहे. डिवायडरमध्ये झाडं झुडपं वाळून गेलेली आहेत. मेट्रो खाली डिवायडरचा अक्षरशः कचरा कुंड्या त्या ठिकाणी झालेला आहे.
एअरपोर्ट रस्ता, लोहगाव विमाननगर भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी ही झालेली आहे. पुणे नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर धोकादायक BRTचं रेलिंग आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांनी पाठपुरावा करून काढून टाकले, पण अजूनही त्या रस्त्याचा पूर्ण विकास झालेला नाहीये. एखाद्या गावात गेलं की कमान असते, ग्रामपंचायतीचे सुद्धा कुठून सुरू होतो आणि ते लक्षात येतं, परंतु पुण्यात येताना वाकड्या बाजूने बोर्ड आहेत ना, वाघोलीच्या बाजूचा किंवा असं काही अतिशय चुकीचं आहे. दायरीतला लोकमत ते सावित्री गार्डन रस्ता गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे. भुगाव, चांदणी चौक, वारजे, शिवणे, उत्तमनगर, धायरी, नरे, जांभूळवाडी असा PMRDAचा अंतर्गत रिंग रोड आम्ही पूर्ण करून घेतोय. लवकरच त्याला DPRची मंजुरी आम्ही देतोय. कोरेगाव पार्क ते कल्याणी नगर पुलाची उंची वाढवणं आणि घोरपडी रेल्वे लाईनवर पूल साधू असणारी पूल खूप रेंगाळला आहे, ती वेळेत पूर्ण करण्याची पत्रकार मित्रांनो गरज आहे. विश्रांतीवाडीचा पूल, ग्रेड सेपरेटर, शास्त्रीनगर चौकातला उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर या कामांना गती देण्याची गरज आहे. आणि हे सगळं झालं रोड आणि समस्या, पण पाणी पुरवठ्यामध्ये जुनी हद्द आहे तिथं 2,818 कोटीची मान्यता आम्ही सरकार महानगरपालिकेमध्ये असताना दिली 2015ला. सदर प्रकल्पाचं जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाक्या, दाब नलिका व्यवस्था, वितरण व्यवस्था असे 7 भाग निविदा भविष्यात मागवण्यात आल्या, पण अजून देखील काम पूर्ण नाहीये. 10 वर्ष होऊन गेले, 82 पैकी फक्त 59 टाक्या झालेल्या आहेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्थेचं कामच झालेलं नाही. 45 मीटर AMR मीटर अजून बसवलेच नाहीत. जे बसवले त्यात मीटरचा दर्जा आणि कामाची गुणवत्ता याविषयी पुणेकरांच्या सतत तक्रारी येत आहेत. 3 पंपिंग स्टेशन सुरू करायची, त्याचं काय झालं हे जे म्हणतात आम्ही पुणेचे शिल्पकार आहोत त्यांनी सांगण्याची गरज आहे. पुणे शहरात 24/7 अशी पाणी पुरवठा घोषणा 2017ला केली गेली, त्याची कोणतीही पूर्तता झाली नाही. 24 तास पाणी पुरवठा करायचं झाल्यास जादा पाणी महानगरपालिकेला उपलब्ध झालं पाहिजे आणि ते उपलब्ध करून देण्याच्या करता प्रयत्न टाटा धरणातनं करणं नितांत गरजेचं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीत काम केलं तरच पाणी प्रश्न सुटू शकतो. आणि आज पण आम्ही ज्यावेळेस आढावा घेतो, म्हणजे मला कधी जलसंपदा मंत्री सांगतात की बाबा दादा तुम्ही 22-23 TMC पाणी पुण्याला घेता, परंतु त्यातलं बरंचसं पाणी वाया जातं. पुण्याच्या पॉप्युलेशनचा विचार करता माणसी 150 ते 250 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण ते 300च्या घरात जातं. तरी पुणेकरांना अनेक भागामध्ये टँकरनी पाणी घ्यावं लागतं. अनेक सोसायट्यांच्या सतत तक्रारी असतात. ह्याचं नियोजन शून्य कारभार असल्यामुळं हे सगळं घडतंय. ही पण वस्तुस्थिती पुणेकरांनी, पत्रकार मित्रांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. पुण्यामधल्या सूस, औंध, पाषाण, पानेर, बावधन, म्हाळुंगे या परिसरात पाण्याचा प्रश्न नजीकच्या काळामध्ये सुटण्याच्या करता टाटाचं मुळशी जे धरण आहे तिथनं पाणी घेण्याची गरज आहे. त्याकरता आम्ही सतत प्रयत्न करतोय. मी पण टाटाबरोबर एक मीटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी पण मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांना जेवढं ते वीज तयार करतात त्याच्याऐवजी ते वीज आपण दुसरीकडनं त्यांना उपलब्ध करून द्यायची, तेवढं पाणी आपण घ्यायचं, असं त्याच्यामध्ये प्रस्ताव आपण दिलेला आहे. आज बाणेर, बालेवाडी, सेगड रोड, दायरी, वाघोली, कोंढवा, महमदवाडी इथे पाण्याचे टँकर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्या पुण्यातल्या बहिणींना, भगिनींना, मायमाऊलींना शहरात राहून पाण्याच्या करता वणवण ते करतायत. ही वेळ अक्षरशः हा नाकारतेपणामुळे आलेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत. 41 प्रभागात घनकचरा आणि स्वच्छता आणि कचरा संकलन सुमारे 18.5 लाख मिळकती त्याच्यामध्ये नोंदल्या गेल्यात. एकूण कचरा आपला 2600 मेट्रिक टन, ओला कचरा 1000 मेट्रिक टन, सुका कचरा 1600 मेट्रिक टन आणि C&D वेस्ट म्हणजे त्याला कन्स्ट्रक्शन आणि डिमोलेशन वेस्ट म्हणतात, ते 700 मेट्रिक टन. जिकडं तिकडं आपल्याला कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात.
इथं अनेक ठिकाणी आपल्याला पण वाईट वाटतं, कारण पुणे एक विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा पद्धतीचं, मात्र तिथं पालिकेची कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता नाही आहे आणि नागरिकांनी 100 रुपये 500 रुपयाच्या पावत्या फाडायला लावतात. 1000 टन ओला कचरा रोज तयार होतो, पण त्यातला 200 मेट्रिक टन कचरा प्रोसेस करायची क्षमता आज इथं नाही आहे. आणि जो CND म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमोलेशनचा जो कचरा आहे तो रोज 700 मेट्रिक टन आणि त्यातला 600 मेट्रिक टन जरी प्रोसेस येणार असेल तरी क्षमता मात्र 250 मेट्रिक टनाचीच आहे. म्हणजे 350 मेट्रिक टन CNDचा राडारोडा जातो कुठं? पुणे सातारा हायवेला जा, बाणेरपासून बावधन अगदी कात्रजपर्यंत हायवेला दोन्ही बाजूला तुम्हाला कचरा आणि राडारोड्याचे ढीग पाहायला मिळतील. आपलं लोहगाव वाघोली आहे तिथेही हीच अवस्था आहे. कोंढवा NIBM रोड सगळीकडे नुसता कचरा पडलाय. 7000 महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत, 5350 ठेकेदारांचे लोक काम करतात. पत्रकार मित्रांनो, जवळपास 12350 एवढे सफाई कर्मचारी पुण्याच्या रस्त्यावर सकाळी कुणाला दिसले तर मला कॉल करून सांगा. 12350 जर लोक काम करतात तर ते दिसले पाहिजेत ना रोडवर. परंतु पुणेकरांचा संयम आता सुटलाय आणि मला रोज शेकडो पुणेकर भेटतात आणि सांगतात, दादा पुण्याला स्वच्छ करा. पुणेकर मिळून, सगळे मिळून यावर्षी पालिकेला कचरा नक्कीच स्वच्छ करतील असं मला निश्चितपणे वाटतंय. STPच्या बद्दल मित्रांनो, एवढं या भीमा नदीचं पाणी खराब झालेलं आहे. कचरा प्रोसेसिंग तेच सांडपाण्याच्यावर आहे. मैला पाणी शुद्धीकरण पुणे शहरामध्ये जुन्या हद्दीत 444 MLD, नव्याने 67 गावं 11 139 MLD आणि 23 जी गावं आहेत त्याचं 97 MLD, असं 980 दशलक्ष लिटर मैला पाणी रोज निर्माण होत आहे. आणि आपल्या पालिकेची शुद्धीकरणाची क्षमता ही किती आहे तर पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, ती फक्त 477 MLD आहे. म्हणजे जवळपास आज 9 मैला पाणी शुद्धीकरण STP केंद्रापैकी 6 केंद्र जुने आहेत आणि रोज साधारण 500 दशलक्ष लिटर एवढं सांडपाणी हे पुणेकरांचं नदी नाल्यांमध्ये आणि विहिरीमध्ये अशा पद्धतीने ते सोडलं जात आहे आणि अक्षरशः इथल्या नागरिकांच्या जीवाशी ते खेळलं जात आहे. पुणेकरांनी जमीन कचरा टाकून आणि पाणी सांडपाण्यानं आपण पुणेकरांची जमीन दूषित करतोय. आज 2012 ते 17 मध्ये आम्ही खराडीचा 40 MLD, मुडव्याचा 45 MLD, विठ्ठलवाडीचा 32 MLD, बाणेरचा 30 MLD, नायडू हॉस्पिटलच्या तिथला 115 MLD अशी 265 MLD क्षमता 5 वर्षात वाढवली. परंतु 2017 नंतर ज्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका होती त्यांनी 396 MLDचे 11 सांडपाणी प्रकल्प उभारण्याचं नियोजन त्यावेळेस आम्ही सुरुवातीला केलं. परंतु नंतर मात्र त्या प्रकल्पाची क्षमता वाढीवर हजारो कोटी रुपये खर्च झाले, ज्याचा काही उपयोग झाला नाही. आज पण 500 MLD नदी नालेमध्ये तलावात विना प्रक्रिया पाणी सोडलं जातं. हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. पत्रकार मित्रांनो, हवा प्रदूषण, हवेचं तर इतकं वाईट परिस्थिती आहे. AQI ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स ह्याचा लॉंग फॉर्म आहे, जो 0 ते 50 रेंजमध्ये असला पाहिजे, तो आज आपल्या पुण्यामध्ये 280 आहे. जो 50 असला पाहिजे AQI एअर क्वालिटी इंडेक्स, तो 280 आहे. बेंगलोर सारख्या शहराचा AQI 106 आहे, मुंबईचा 195 आहे. पुण्याचा प्रदूषणाने पर्यावरणाची अक्षरशः वाट लावलेली आहे. गेल्या 10 वर्षात आपल्या पुण्यातली अनेक लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना श्वसनाचा आजार झालेत. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. सर्दी, खोकला आणि घशाची खवखव तर रोजच आपल्याला अनेकांच्याकडे पाहायला मिळते. पर्यावरणाविषयी जागरूक पुणेकर ही बाब कधी दुर्लक्षित करणार नाहीत, हे पण मला विश्वास आहे. 2017ला 11 गावं समाविष्ट झाली, 2021ला 23 गावं समाविष्ट झाली, अशी 11 अधिक 23 34 गावं
त्यातील उरळी देवाची आणि फुरसुंगी ही वगळली. आता 32 गावाचा प्रश्न 2017 पासून गंभीर बनला आहे. त्याच्यामध्ये टॅक्स लावायला, गोरगरिबांची घरं पाडायला पालिका खूप ॲक्टिव्ह आहे, पण तिथले रस्ते, तिथला पाणी पुरवठा, तिथला कचरा, तिथलं सांडपाणी, तिथलं स्ट्रीट लाईट अशा मूलभूत सुविधा पुरवणारे सत्ताधारी हे अपयशी ठरलेले आणि जुन्या ग्रामपंचायती बऱ्या होत्या अशी तिथले आता 32 गावातले गावकरी म्हणतायत. 2018 ते 26 या 9 वर्षामध्ये 394 कोटी फक्त तिथं खर्च केले गेले. 394 कोटी आणि त्यात खर्च फक्त 84 कोटी झालाय. म्हणजे 9 वर्षात एका गावाला मिळाले 2 कोटी, म्हणजे फक्त 25 लाख दरवर्षी त्या गावाला मिळत आहे. आता पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, तुम्ही सांगा, लोहगाव, वाघोली, कुंडरी, धायरी अशा मोठ्या गावांच्या मध्ये एका वर्षाला एवढा कमी निधी मिळाला तर काय रस्ते होणार, काय तिथं खड्डे बुजवले जाणार. अक्षरशः तिथं जिजिया कराची आठवण येते. आम्ही सातत्याने तिथं चर्चा करतोय की बाबा तो कर कमी करा. ते काय म्हणतात 32 गाववाले, आम्हाला ग्रामपंचायतीचा कर होता तो 5 वर्ष ठेवा, पुढं 5 वर्ष मग कर वाढवा, पण आम्हाला सुविधा द्या. आणि एवढा मोठ्या टॅक्सची आकारणी पालिकेने तिथं केलेली आहे, सुविधा मात्र काही नाही आहे. त्या समाविष्ट गावामधील दस्त नोंदणी रखडली आहे. 3 लाख नागरिकांचं दस्तच होत नाहीये. मी बैठक घेऊन नोंदणी महानिरीक्षकांना सांगून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. IGR ऑफिसनं त्यासाठी चांगलं सॉफ्टवेअर आता बनवलेलं आहे. गोरगरिबांची गुंठेवारीची कामं रखडली, त्यामुळे शास्त्री कर त्यांना सहन करावा लागतोय. पिण्याच्या पाण्याच्या करता अक्षरशः तिथल्या मायमाऊलींना, भगिनींना टँकरच्या पुढं रांग लावावी लागते. आणि जलशुद्धीकरण प्रकल्प नाही, त्यामुळे GBS सारखे आजार हे पुण्यामध्ये अलीकडे वाढलेले आहेत. या 32 गावात अंधाराचं साम्राज्य, स्ट्रीट लाईट नाही आहे, अशा अनेक समस्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी पुणे शहराच्या मध्ये हे जे काही त्यांनी कामं करायला पाहिजे होती ते करू शकलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळं पुणेकर तसे अक्षरशः वैतागून गेलेले, चिडलेले. त्या रागातून निश्चितपणे तो वेगळा विचार करतील अशी मला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खात्री आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मागं तुम्हाला आठवत असेल एकदा पवारसाहेबांनी एका सभेत सांगितलं होतं कारभारी बदला, आणि त्यावेळेस पुणेकरांनी प्रतिसाद दिलेला होता. तसं आता इथं जे त्रिकूट आहे ते त्रिकूट कारभारी बदलायला पाहिजे. माझ्याकडं पुणेकरांनी सूत्र द्यावी. मी निश्चितपणे हे प्रश्न सोडवण्याच्या करता मला सकाळी 6 वाजल्यापासून काम करण्याची सवय. केंद्र सरकारमधनं राज्य सरकारमध्ये पाठपुरावा करून तिथं आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं तिथली पण मंजुऱ्या मिळवण्याची आम्हा लोकांची क्षमता आहे. परंतु तिथनं मंजुऱ्या मिळाल्या तर इथं जे काम व्हायला पाहिजे, इथं जी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे, ती इच्छाशक्ती कमी पडलेली असल्यामुळं ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मी मागे पुणेकरांना, महाराष्ट्राला पिंपरी चिंचवड शहर विकसित करून दाखवलं आहे. इतर पण काही शहरं, बारामती पण जर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगलं शहर म्हणून आज त्या शहराची ओळख आहे. आज आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील पण दुरावस्था, बालगंधर्व नाट्य मंदिर, मला जर कधी नाट्य क्षेत्रातले काही प्रशांत दामले असतील किंवा इतर मान्यवर असतील हे ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस सदा आमचे सयाजीराव शिंदे असे काही बरेच जण भेटतात, त्यावेळेस ते सांगतात दादा नाट्यगृह इतकी वाईट अवस्था आहे, दुरावस्था आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. ते बाल गंधर्व नाट्यगृह आज कॅन्टीन नाही, स्वच्छतागृहात पाणी नाही, पुरेशी प्रकाश योजना नाही. अनेक मान्यवर याबाबत तक्रार करतात. सांस्कृतिक क्षेत्रात देखील अतिशय असंवेदना निश्चितपणे दाखवण्यात आलेली आहे. गदी माडगुळकर स्मारक उभारण्याची घोषणा होऊन काम अर्धवट आहे. बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन अर्धवट अवस्थेत पडून आहे. महानगरपालिकेच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कार, पठ्ठे बापूराव पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार अशा केला क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येत होते, ते आता बंद आहे. पुण्यातील पुण्याला संस्कृतीचं माहेरघर समजण्यात येतं अशी पुण्याची ओळख आहे. पण नाट्य, कला, ऐतिहासिक वारसा जतन केल्यानं व समृद्ध केल्याची ओळख ही कायम आहे. मात्र वरील गोष्टी पाहिल्या तर ही ओळख अक्षरशः गेल्या 9 वर्षामध्ये पुसण्याचं
काम चाललेलं आहे. शिक्षण, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रात देखील मागील 9 वर्षात दुरावस्था बरेच काही सांगते. 5 वर्षामध्ये तर आपण पाहिलं राजवट कुणाची होती आणि त्या राजवटीत पुण्याच्या विकासाचा, प्रगतीचा आलेख ज्या क्षेत्रात ढासळला, ती जी वस्तुस्थिती आत्ताच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. मेट्रोच्या कामांना मंजुरी ही मागं मिळाली. त्याच्यानंतर मात्र आम्ही ज्या वेळेस पंतप्रधानांच्याकडे जातो महाराष्ट्र सरकार म्हणून, त्यावेळेस पंतप्रधान त्याला प्रतिसाद देतात आणि अनेक महत्त्वाचे पुढचे रूट पण त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत आणि पुढंही ते मंजूर करून देतील, कारण पुण्याचं पॉप्युलेशन खूप आहे. आणि महानगरपालिकेत मात्र जे सत्तेवर आहेत ती मंडळी हे मध्ये ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे किंवा गती द्यायला पाहिजे, ती निश्चितपणे त्यांची निष्क्रियता याच्यामध्ये दिसून येते. मला एकच सांगायचं आहे, आम्हाला सगळ्यांना, माझ्यासहित सर्व माझ्या सहकाऱ्यांना पुण्याविषयी प्रेम आहे, आपलेपणा आहे. एक सुबक, सुंदर, सर्व सुविधायुक्त असं हे शहर व्हावं, सांस्कृतिकदृष्ट्या देखील तुमचं माझं पुणे शहर समृद्ध व्हावं, अशी माझी आणि माझ्याबरोबर सर्व इथं उपस्थित असणाऱ्या सहकाऱ्यांची आणि पुणेकरांची पण भावना आहे. ही भावना प्रत्यक्षात आणण्याच्या करता आम्ही जे काही उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना पुणेकरांनी घड्याळ आणि तुतारी या चित्रावर बटन दाबून संधी दिली तर निश्चितपणे आम्ही ह्याच्यामध्ये मी बदल करून दाखवेन. मागे देखील चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही तिथं लक्ष घातलं, त्याच्यामध्ये बरीचशी कामं सुरू केली. हिंजवडीचा पण ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याच्या करता पाण्याचे कसं सगळं तुंबलेलं होतं ते आपण बघितलं. तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि बाकीच्या ज्या काही ठिकाणी नवीन इमारती बांधल्यामुळं ते ओढे नाले अडले गेलेले होते, ते सगळे आम्ही मोकळे केले. काही ठिकाणी इमारती पण तिथं पाडल्या. आणि हे सगळं होत असताना मला पुणेकरांना आवाहन करायचं आहे की येत्या 2-3 दिवसात मी विजन डॉक्युमेंट्स देखील पुणेकरांच्या समोर ठेवणार आहे. आत्ता मी साधारण गेल्या 8-9 वर्षामध्ये ज्यांच्या हातात पुणे शहराची सूत्र होती त्यांनी काय अवस्था केली ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढं आम्ही काय करू पाहतोय हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही करून दाखवलं आहे. काही शहरांचा मी उल्लेख केला. आम्ही हे सगळं करत असताना सहज भेट आणि काम थेट अशी कार्यशैली आमची राहणार आहे. आम्ही प्रशासनावर पण आम्हा लोकांची पकड आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर आम्हा लोकांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेची सत्ता सोपवली तर निश्चितपणे पुण्याचं हे असणाऱ्या ज्या समस्या आहेत, ट्रॅफिक, रोड्स, घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं, STP प्लांट हे ताबडतोब कार्यान्वित करणं आणि पुण्याला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे पाणी भामास्केटचंही पाणीमध्ये आम्ही मंजूर करून दिलं ते माझ्याकडनं सांगायचं राहिलं, त्या पद्धतीनं आम्ही कामं त्या बाबतीमध्ये केलेली आहेत. अशी सगळी एकंदरीत तिथली परिस्थिती आहे, ती आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची, आत्ता आपल्याकडे जागतिक पातळीवर सायकल स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेच्या करता काही 300 किलोमीटरचे रस्ते मी PWDला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण माझी चर्चा झालेली होती आणि त्याच्यात 300 किलोमीटरचे रस्ते पत्रकार मित्रांनो तुम्ही एकदा बघा ते काय क्वालिटीचे झालेले आहेत. अशा पद्धतीनं मनात आणलं तर रस्ते करता येतात, क्वालिटी घेता येते. परंतु जर रिंग झाली, जर तिथं वेगळ्या पद्धतीनं ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून त्यांनाच कामं द्यायची, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये प्री क्वालिफिकेशन करत असताना अटी घालायच्या की ज्यांना काम मिळालं त्यांना द्यायचं आहे, त्यांनाच काम मिळालं पाहिजे, इतरांना तिथं येता येणार नाही. अशाही बऱ्याचशा गोष्टी या मधल्या काळामध्ये इथल्या स्थानिकांच्याकडनं घडल्या आणि त्याची जबरदस्त किंमत ही पुणेकरांना मोजावी लागली. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बद्दल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पॅन्थर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक जगताप, महाराष्ट्र बँड कलाकार उत्कृष्ट संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुल डोंबाळेंचा गट, RPI आम आदमी पक्ष, अशा वेगवेगळ्या पक्षांनी आणि भीम आर्मी आमचे त्याच्यामध्ये सोनवणे गंगावणे यांनी त्याच्यामध्ये पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. सीताराम गंगावणे आणि सचिन खरात यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्ही एकत्र मिळून चिन्ह आपले उमेदवार पण दिलेले आहेत. त्या मिटिंगला डॉक्टर अमोल कोल्हे होते, त्याला स्वतः विशाल तांबे होते, त्याला अंकुशराव काकडे होते, त्याच्यामध्ये असे इतर बरेच मान्यवर त्याच्यामध्ये होते. आणि ह्याच्यातून आम्ही पुढं गेलेलो आहे. आता वेळ फार कमी आहे आणि त्याच्यामुळं आत्ता लोकशक्ती पार्टी संजय उत्तम आलाट यांनी पण या युतीला पाठिंबा दिलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं पुणेकरांना त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये कसं आपल्याला अडचणीचा मार्ग काढता येईल याबद्दलचं काम आम्ही करणार आहे. आणि त्याकरता पुणेकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची अरे थांबा ना बाबा कळकळीची पुणेकरांना विनंती. हा बोला. माझा प्रश्न दादा असा होता, 2017 पासून तुम्ही कमी अधिक काळात पालकमंत्री होता, या सगळ्या प्रश्नांची जाण तुम्हाला आली, पण हे प्रश्न का राहिले आता? मी आपल्याला सांगू का, 2019ला मी सरकारमध्ये आलो, बरोबर आहे. उद्धव ठाकरेंच्या वर सरकार केलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पालकमंत्री असल्यामुळं करोनाच्या बद्दल इथं जे काही काम करायला पाहिजे होतं ते आम्ही काम केलं. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लोकनियुक्त बॉडी होती आणि पिंपरी चिंचवडला पण लोकनियुक्त बॉडी होती. परंतु त्याच्यामध्ये राजकारण न आणता सरकार म्हणून आमचं वॅक्सिन देण्याचं जे काम होतं, ऑक्सिजन देण्याचं काम होतं, व्हेंटिलेटर्स देण्याचं काम होतं, जम्बो हॉस्पिटल उभे करण्याचं काम होतं, डॉक्टर्स देण्याचं काम होतं, त्याच्यामध्ये रेमडेसिवीर, त्यावेळेस रेमडेसिवीर ते खरं चुकीचं होतं पण सगळे रेमडेसिवीर मागायचे, ते देण्याचं काम होतं, ॲम्ब्युलन्स देण्याचं काम होतं. त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी कुठंही त्या 2.5 वर्षात कमी पडलो नाही ना. मी माझं काम पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी केलं. शेवटी बॉडी आत्ता देखील मी पालकमंत्री आहे, पण तिथं जी बॉडी असते त्यांनी पण तसे ठराव केले पाहिजे. आपण जे काही मंजूर केलेलं आहे केंद्राने किंवा राज्यांनी ते राबवण्याच्या करता तिथं पण स्पीड घेतला पाहिजे. तिथं पण टेंडर काढताना पारदर्शकपणे टेंडर निघालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून टेंडर निघता कामा नये, ह्या गोष्टी कराव्या लागतात. अरे त्रिकुट, तुला माहिती आहे की कोण आहे ते, कोण तुझ्याकडे काम करायचं. एक मिनिट, मी काही नावं घ्यायला आलो नाही, तर लग्नाचा कार्यक्रम नाही. तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत. त्रिकुट कोण आहे तुम्हाला? अहो तेच तुम्ही शोधायचं. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. हो का, रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहेच. मी कुठं नाही म्हणलं. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. राज्यात पण नाही, आम्ही मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतोय. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो.
तुम्ही अर्थमंत्री आहात, तुमच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, जरा दमाने घ्या, उत्साही चालू नका असं म्हणता, हलक्यात घेऊ नका असं म्हणता. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. सागर आवड या सगळ्या समस्या तुम्ही मार्गी दाखवल्या, पण पालकमंत्री तुम्ही प्रशासनावर वचक ठेवल्या, कमी पडलात का पालिका? अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. आणि पण बैठकीला असं एक मिनिट, महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. एक मिनिट माऊली पिसले. अरे थांब ना बाबा, तू कशाला मध्ये बोलतो? महापौर मुरलीधर मोहोळ त्या काळात फेल गेले असं तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्या समोर ठेवले. दादा तुम्ही आता तेव्हा महापौर दादा मुरलीधर मोहोळ होते. अरे जे कोणी असतील ते मला जे असतील ते फेल झाले. अहो, त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. दादा तुम्ही आता पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या स्वतः नेतृत्व करता आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेले कसं मुद्दे कुठले असतील? नाही, पण त्यांनी जे नाव आलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. कधी कुणाचंही मी समर्थन केलेलं नाही. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतात. दादा पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने पुढे येतोय. होय. सुद्धा अनेकदा पोलीस आयुक्तांना वाटते की गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारची नातेवाईक असतील त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने ही गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार आहे, तू नाही आहे, परंतु समज आता प्रश्न विचार. तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलीचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत. ह्याच्यामध्ये आत्ता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंके त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, अरे त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी घड्याळाचं चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. प्रश्नाबाबत आपण बोलला, पूर्वीपासून आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो. रोजी काळभोर वगैरे परिसरात पण बराच कचरा मध्यंतरी टाकण्यात आला. दुसरं STPचा विषय. STP आता ह्या पद्धतीने आपल्या निविदा काढल्या, 500 कोटी रुपये महापालिकेचं नुकसान होतं. तर याला राज्य शासनाची मान्यता आहे अमृतद्वार अंतर्गत, तिथं काही चर्चा झाली का? नाही, एक मिनिट. एकदा कुठल्याही महानगरपालिकेला, नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो. नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बॉडी असं असतं. तुम्हाला आता जरी प्रशासक असलं तरी कोण महानगरपालिका
तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं. चौकस तुमची बुद्धी आहे, चौकस तुमच्या नजरा असतात. त्याच्यावर कोण कारभार करतंय तेही आपल्याला माहिती आहे. मित्र पक्षाने असं म्हटले की मित्र पक्षाला उमेदवारी दिली त्याच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार आहेत काय चारही लोकांना कुठल्या? ते मित्र मी ऐका अरे बाबा, मी आता आता ही प्रेस घेतली, ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातच आहे. उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे, त्यावेळेस मी पुणेकरांना काही सांगितलं पाहिजे ना. मी नुसतंच यांनी असं केलं, यांनी तसं केलं, आणि तू आल्यावर काय करणार? तुझ्या नेतृत्वाखालचे बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना. ते मी 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. लास्ट तारीख होती. इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 45 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर त्यात सगळ्यात जास्त भाजपचे आहेत, एकूण दुसऱ्या पक्षाचे असतील. असं कधीच झालं नव्हतं. आता विरोधक टीका अशी करतात की भाजपला गेम पलटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितल्याचे बिनविरोध आहेत. असं झालंय का कधी? ज्या वेळेस एखादे उमेदवार समोर राहत नाही त्यावेळेस बिनविरोध होतं. उमेदवारीला ठेवायला सगळ्यांनाच मुभा आहे ना, त्याचा कुणी अडवलंय? आपल्या पक्षाचा एक उमेदवार माघार घेतली, त्याच्यामुळे भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध झालेला आहे. त्या पक्षाला कल्पना होती का ती? नव्हती. मग काय कारवाई वगैरे चालली, नोटीस दिलेली आहे. 15 तारखेच्या नंतर कारवाई करतो. पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी ही निवडणुकांना अशा टप्प्यात सामोरं जात आहे आता ज्यावेळी तुमच्या तुमच्या सुपुत्रावरती मुकाट होण्याचा आरोप झाला आहे. अशा निवडणुकांना सामोरं जात आहे. स्पेसिफिक त्यावेळी जेव्हा पुणे आणि पिंपरी तुमचा डिरेक्ट तिथलाच मुकाट होणार आहे. अशा वेळी तुम्ही आता मतदारांना बाकीचे मुद्दे सांगताय, तुमची इमेज टार्गेशन बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना. व्यवहार, ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झालंय. सरकारची जागा आहे, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का, कुणी मुद्दाम केलंय का, आणखीन काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जय जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. जय जिनेंद्र. आभारी आहे. पुणे महापालिकेने 75 किलोमीटरचे रस्ते केले. पुणे महापालिकेच्या हाती फक्त 132 कोटी खर्च झाला आणि 3 वर्षात 402 कोटी खर्च होईल. खड्डेच होते पुणेकरांना खड्ड्यात. भ्रष्टाचार झाला की त्याला आपण पुन्हा आलाच नाही. हे का, मी त्यावेळेस हे जे काही जागतिक स्तरावरच्या स्पर्धा होत असताना आमच्या मुख्यमंत्र्यांचं त्याला पंतप्रधान महोदयांना बोलवण्याचा प्रयत्न आहे. कारण जागतिक स्पर्धा आहे, त्या जागतिक लेवलची सायकल स्पर्धा आहे. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जो रूट ठरवलेला आहे तो आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागातल्या मुळशी, मावळ, भोर अशा वेगवेगळ्या भागातनं, तो पुरंदर, बारामती अशा वेगवेगळ्या भागातनं तो रूट आहे, दोन्ही शहरं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आता हे वॉर फुटिंगवर करावं लागेल. त्यावेळेस CM साहेबांनी आम्ही ठरवलं एकत्रपणे, पुणे कॉर्पोरेशनचं पुणेनी करायचं, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं पिंपरी चिंचवडनी करायचं, आणि बाकीचं जे त्याला PWDनं निधी द्यायचा. आणि मग तो मान्यता मी घेतल्यावर CM साहेबांना सांगितलं की ह्याच्यामध्ये रहाणे म्हणून एक नवीन चीफ इंजिनियर आलेले, त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये कुठंही गडबड होऊन देऊ नका, इतक्या बेस्ट क्वालिटीचे रस्ते आपण सगळे मिळून करू, इथं अजिबात कुठला राजकीय हस्तक्षेप मी होऊन देणार नाही. मी राजकीय हस्तक्षेप होऊन देणार नाही. तुम्हाला रितसर जे काही तुमच्या नियमाने असेल ते टेंडर प्रोसिजर राबवा, आणि तुम्हाला जे उत्तम ज्यांच्याकडे रेडी मिक्सर प्लांट मिक्सर ते असेल त्यांना तुम्ही द्या, आणि ज्यांची क्वालिटी चांगली आहे त्यांनी तसं दिलं. मुभा दिल्यानंतर काय झालं हे आपण बघा. रेट पण व्यवस्थित. स्पेसिफिक प्रश्न आहे, मग यापूर्वी भ्रष्टाचार होत होता की अनास्था? त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी झाल्या. अनास्था पण झाली, रिंग पण झाली. प्री क्वालिफिकेशनच्या करता काही अशा अटी टाकल्या गेल्या की ज्याला मला काम द्यायचंय त्यालाच कसं काम मिळेल, अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याला पुणे विभागात मोठी महापालिका झालेली आहे असं तुम्ही आता म्हणाला. भौगोलिक दृष्ट्या भौगोलिक भौगोलिक. त्याच्या विभाजनाबद्दल तुमचं काय? मी मागे एकदा
मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलं की आपल्याला पुढं 50 वर्षाचा पुण्याच्या परिसराचा विचार करता 2 महानगरपालिका कराव्या लागतील. एक हडपसरच्या बाजूला तिकडचे एक, आणि इकडे एक चाकण आणि तो सगळा परिसर आहे ना, चाकण, राजगुरुनगर वगैरे, तो सगळा आळंदी वगैरे, त्या म्हणजे नदीच्या पलीकडच्या भागात तिकडं एक, कारण तेवढं पॉप्युलेशन झालेलं आहे तिथलं. आणि तसं इकडं पण उरळी कांचन, लोणी काळभोर, वाघवस्ती, मांजरी आणि तो सगळा जो टापू आहे त्या भागामध्ये, कारण एवढं मोठं भौगोलिक क्षेत्र जे कंट्रोल करणं देखील अवघड आहे. त्यापेक्षा त्याच्यात 2 अजून केल्या तर, आणि मी काही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या 5-10 वर्षांनी कधी असं वाटेल त्यावेळेस साधारण त्याची तयारी आधी करावी लागते युडी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला. तशा प्रकारच्या सूचना मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या. दादा, तुम्ही आता पाण्याचा उल्लेख केला. पाणी किती, महानगरपालिका किती आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे. जवळ सगळा हा विषय बघितलेला आहे. टँकर माफिया पहिला- टँकर माफिया. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, पुणेकरांचं पाणी घेतलं कोण पळवतं, आणि जी वॉटर इंडस्ट्री पुण्यामध्ये नव्याने निर्माण झालेली आहे, पाण्याच्या जाहिराती सुद्धा होतात की पाणी प्या म्हणून आमचं. पण हे पाणी नेमकं पळवते कोण? हे तुम्हालाही टँकर माफिया कोण आहेत, काय आहेत, हे सगळं माहिती आहे. त्याच्यामध्ये लँड माफिया आहेत, टँकर माफिया आहेत. अलीकडं आता तुम्ही मागाशी कुणी विचारलं, मी खरंच सांगतो, पालकमंत्री म्हणून माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी पार पाडायला मी कमी पडत नाही. ज्यावेळेस इथं कोयता गँग आणि ते गाड्या फोडतात ना, स्कूटर, लाईट मोटर व्हेकल, त्यावेळेस मी CPना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. मी दोन्ही CP आणि SP या तिघांना विचारलं, पत्रकार मित्रांनो, आजपर्यंतच्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या इतिहासात एवढ्या गाड्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे दिले नव्हते, एवढे पैसे आपण दिलेले. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जे जे काही लागतंय या सगळ्याला आळा बसवण्याच्या करता ते सगळं देण्याची तयारी. मध्ये मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये आम्ही ठरवून पोलीस स्टेशन मंजूर करून दिले, स्टाफ मंजूर करून दिला. आम्ही आमची जबाबदारी जी आमच्यावर आहे ती आम्ही जबाबदारी पार पाडतो. परंतु ही जबाबदारी पार पाडताना जसं पुणेकरांनी, पुणे जिल्ह्याने मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक नगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये दिल्या आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवून दिलं, तशा पद्धतीनं उद्याच्याला पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी या 2 महानगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात द्याव्यात. मी अक्षरशः खात्रीनं सांगतो, मी दर आठवड्याला 1 दिवस देतो, तो 2 दिवस देईल. 1 दिवस पिंपरी चिंचवडला आणि 1 दिवस पुण्याला, आणि या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. कारण 7 दिवसात 2 दिवस एवढ्या मोठ्या शहराला दिले. मी मुळात पालकमंत्री आहे. जसं मी परवा बीडला गेलेलो होतो, बीडला पण अनेक कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत. बीड आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये राज्यात पहिलं आलेलं आहे. म्हणजे जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सगळ्या यंत्रणेला तिथं बरोबर घेतलं. अशा अनेक गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायच्या, पण त्याकरता PMC आणि PCMC हे आम्ही जे काही युती केलेली आहे त्या लोकांच्या हातामध्ये, त्या आमच्या नगरसेवकांच्या हातामध्ये द्यावी. बरं, आम्ही उमेदवार पण काही नवे चेहरे दिलेले आहेत, काही अनुभवी दिलेले आहेत. एवढी मोठी महानगरपालिका चालवण्याच्या करता अनुभवी लोक लागतात. तुम्ही जर माझं पॅनल बघितलं तर पॅनलमध्ये तुम्हाला तसे अनुभवी लोक निश्चितपणे पाहायला मिळतील. हे मी दाव्याने तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शिंदे शहरामध्ये पुण्यातल्या गुन्हेगारीच्या संदर्भात तुमच्यावरती टीका केली त्यांनी, आणि तुम्ही म्हणतात की पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मी या विषयावर बोलले. त्यांनी माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. पण तुम्ही म्हटलं होतं आज बोलणार. एक मिनिट, मग तेच मी सांगतोय ना. आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही. मी जाहीर भाषणात सांगतो
की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायची त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बना आणि ज्यांना लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायचं आहे त्यांनी तिथं ते कारभार करा, कारण त्याच्यातनं चांगलं काम आपल्याला करता येतं. माझं कालही तेच मत होतं, आजही आहे उद्याही राहणार आहे. माझा आरोप नाही, मी आपल्या आठवण केली. जय जनेंद्र म्हणलं की तुमच्या मनात काय येतं त्याला मी काय करू. मला कुणाचाही जय म्हणण्याचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलाय. कुणाची आमची केंद्रात आणि राज्यात तिथं आम्ही एकत्र आहोत. इथं आमची थेटच लढत आहे, थेटच आहे. उगीच काहीतरी साखर तर माझ्याकडे आणून द्या, लगेच तोंडात टाकतो लगेच. बाबुराव तांबे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे. मतदारांना मतदार याचा घेऊन आमिष दाखवलं जात होतं. तेव्हा का मला ते रात्री कळलं, मी माहिती घेतली. त्याच्यामध्ये पोलिसांच्याकडे तक्रार अशी आली, 10ला प्रचार बंद होतो, 10च्या नंतर देखील प्रचार चालू होता, अशा पद्धतीची काही तक्रार आली. मी आत्ताच आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतो, निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल असं कुणी काम करू नये. उमेदवारांनी करू नये, उमेदवारांच्या पाठीराख्यांनी करू नये. आमचे जे सगळे पक्ष आहेत वेगवेगळे, त्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कुणी करू नये. हे तर माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. तुम्हाला भेटायला आले होते, मी आरोप केले. हो? कल्याणी कोलकर आंबेकरांची मला काय बाळा, मी माझ्याकडे आलेल्या सगळ्यांना भेटतो, मी कशाला तर कुणाला नाही भेटणार. अहो आता किती वाजता आले होते? दुपारी मी नव्हतोच घरी. नाही, एक मिनिट. हे प्रत्येक मी सकाळी काही पत्रकार मित्रांना घेऊन बसलो होतो, जवळपास 2 तास त्यांच्याशी खेळीमेळी घालवले. निवडत नाही, आता ते वैभवनी जी यादी दिली त्यांना बोलवलं, त्याच्यामध्ये राहिलेले पण बोलवीन ना. त्याच्यामध्ये माझ्या एकावरती जबाबदारी टाकली, राहिलेल्या नाही बोलवीन. आता आपल्याला नेहमीच एकमेकाची गरज लागते. आणि काय होतं, माझ्या कामाच्या व्यापात मी पण सकाळी 6ला ज्यावेळेस कामाला लागतो, मी पत्रकारांना काय म्हणतो, बाबा मला माझं काम करू दे. काही कामात रमतात, काही पत्रकारांच्या मध्ये गप्पा मारण्यात रमतात, काही आणखीन काही मध्ये रमतात. आता काय प्रत्येकाचं वेगवेगळे. पण मला कुणाचा अनादर करायचा नाही. त्यांचा गैरसमज झालेला असेल तर मी उद्या पण माझे बरेच कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून आहेत, त्याच्यामुळं मी त्यांना भेटीन.